जालन्यात एका 7 वर्षीय चिमुकल्यावर मोकाट श्वानानं हल्ला केल्याची घटना घडली। जालना शहरातील रहेमानगंज भागात ही घटना घडली आहे। या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। दरम्यान श्वानाच्या हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यामुळे शहरातील मोकाट श्वानांचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। तर ही धक्कादायक बातमी आपण बघतोय। जालन्यात एका 7 वर्षीय चिमुकल्यावर मोकाट श्वानानं हल्ला केल्याची घटना घडली आहे। जालना शहरातील रहेमानगंज भागात ही घटना घडली आहे। या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। दरम्यान श्वानाच्या हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। त्यामुळे शहरातील मोकाट श्वानांचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। जालन्यात एका 7 वर्षीय चिमुकल्यावर श्वानानं हल्ला केलेला आहे। जालना शहरातील रहेमानगंज भागात ही घटना घडलेली आहे। या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुधाकर, काय सविस्तर माहिती आहे? श्वानाच्या हल्ल्यात हा चिमुकला गंभीर जखमी झालाय। एका 7 वर्षीय चिमुकल्यावर कुत्र्याने हल्ला केला आहे आणि या हल्ल्यात हा जो चिमुकला आहे अनस खान असं त्याचं नाव असून हा गंभीररित्या जखमी झाला आहे आणि त्याच्यावर आता या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। त्याची प्रकृती जी आहे ती सध्या स्थिर असल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली आहे। मात्र जालना शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची जी संख्या आहे ती वाढतच जात आहे आणि याचा कुठेतरी बंदोबस्त झाला पाहिजे अशी मागणी आता स्थानिक नागरिकातून जालनाकरांनी केली आहे। निश्चित, धन्यवाद सुधाकर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ही दृश्य आपण बघतोय, सीसीटीव्ही फुटेज आहे। कशा प्रकारे या मोकाट श्वानानं या चिमुकल्यावर हल्ला केला, या हल्ल्यात हा चिमुकला गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।